तुम्ही सुद्धा तुमच्या घरात दररोज कापूर जाळताय का? मग ही एक गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या घरात सुद्धा नकळत नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. कारण वास्तुशास्त्रानुसार कापूर योग्य पद्धतीने वापरला तरच घरात सुख, शांती आणि सकारात्मकता येते असं सांगितलं जातं. पण चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्याचा परिणाम उलटही होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कापूर जाळताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणते उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. चला सुरुवात करूया. सतत थकवा येतोय, पैशाची अडचण वाढते किंवा घरात सतत नकारात्मक वातावरण वाढतंय असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या समस्यांचं उत्तर आपल्या घरातच असतं. फक्त आपल्याला ते माहिती नसतं. आपल्या जुन्या परंपरेत भीमसेनी कापराला खूप महत्त्व दिलं गेलंय. कारण हा फक्त पूजेसाठीच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता वाढवण्यासाठीही उपयोगी मानला जातो. आता घरात दररोज कापूर जाळणं ही केवळ धार्मिक कृती नाही हे मी आधीच सांगितलंय. त्यामागे शास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय कारणही आहे. जेव्हा आपण भीमसेनी कापूर जाळतो तेव्हा त्याचे आपल्या घरावर आणि आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होतात. आता दररोज आपल्या घरात आपण कापूर जाळला तर कोणत्या शुभ गोष्टी घडू शकतात? तर सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. घरात दररोज कापूर जाळल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर घरात विनाकारण कटकटी होत असतील किंवा सदस्यांमध्ये चिडचिड होत असेल तर कापराचा सुगंध मन शांत करतो आणि वातावरणात प्रसन्नता आणतो. दुसरं, वास्तुदोष निवारण होतं. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये वास्तुदोष असतो तिथे प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि म्हणूनच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून तो संपूर्ण घरात फिरवावा असा सल्ला दिला जातो. यामुळे काय होतं, वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो आणि घराची प्रगती सुद्धा सुलभ होण्यास मदत मिळते. तिसरं कारण म्हणजे कापरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळतात. आता कापूर जाळल्यानं हवेतील सूक्ष्म जंतू आणि विषाणू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्यांना आराम मिळू शकतो आणि घरातील हवा देखील शुद्ध होते. असं मानलं जातं की घरात कापूर जाळल्याने पितृदोष आणि देवदोषाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते. रोज संध्याकाळी कापूर जाळल्याने घरात देवांचा आशीर्वाद मिळतो आणि अचानक येणारी संकटं टळतात. एवढंच नाही तर वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळण्यास सुद्धा आपल्याला मदत मिळते. आता ज्यांना रात्री झोप नीट लागत नाही किंवा भयानक स्वप्न पडतात त्यांनी झोपण्यापूर्वी बेडरूम मध्ये थोडा कापूर जाळल्यास मन शांत होतं आणि चांगली झोप लागते असं सांगितलं जातं. आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरात दररोज कापूर जाळत असाल तर यापैकी तुम्हाला कोणते फायदे जाणवलेत हे कमेंट करून नक्की शेअर करा. आता कापूर जाळणं हे नेहमी शुभ असतं असंही नाही, पण काही चुकांमुळे त्याचे दुष्परिणाम आपल्यावर होऊ शकतात. जसे जर तुम्ही केमिकल असलेला कापूर जाळला तर त्याचा धूर आरोग्याला घातक ठरू शकतो. त्यामुळे फुफ्फुसांचे आजार किंवा डोळ्यांची जळजळ होऊ शकते. त्यामुळे नेहमी शुद्ध भीमसेनी कापूरच वापरावा असं सांगितलं जातं. आता खूप जास्त प्रमाणात कापूर जाळल्याने सुद्धा ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते बरं का, विशेषतः बंद खोलीत. त्यामुळे दररोज कापूर जाळण्याचं प्रमाण हे मर्यादित असावं. आता कापूर जाळताना तो अस्वच्छ जागी किंवा जमिनीवर थेट जाळू नये असंही म्हणतात. तो नेहमी पितळी किंवा मातीच्या पात्रातच ठेवून जाळावा. याचे फायदे आपल्याला जाणवू शकतात. कधीही अस्वच्छ जागेवर कापूर जाळू नये. थोडक्यात सांगायचं तर दररोज आपण कापूर जाळणं हे घरासाठी अत्यंत शुभ असतं. त्यामुळे लक्ष्मीची कृपा तर राहतेच, घरातील आजारपण दूर पडते आणि मनाला एक वेगळीच उभारी मिळते. तर बघा, दररोज कापूर जाळल्यानं काय घडतं हे आपण जाणून घेतलं. घरात कापूर जाळणं हे फक्त पूजा नाही तर त्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणंही सांगितली जातात. जसं आधी सांगितल्याप्रमाणे घरातील नकारात्मकता दूर होतेच, वातावरण प्रसन्न राहतं, शांत वाटतं, मनातील ताण आणि बेचैनी कमी होण्यास मदत होते. काही लोकांच्या मते वास्तुदोषाचाही प्रभाव कमी होतो. या सुगंधामुळे वातावरणात ताजेपणा निर्माण होऊ शकतो. विशेषतः संध्याकाळी देवघरात किंवा घराच्या कोपऱ्यात कापूर जाळल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, अति प्रमाणात धूर होणार नाही याची काळजी घ्या आणि लहान मुलं किंवा श्वसनाचा त्रास असणाऱ्यांसमोर जास्त कापूर जाळू नका याची सुद्धा काळजी घ्या. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात दररोज कापूर जाळता का आणि त्यामुळे तुम्हाला कोणते फायदे जाणवलेत कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.